विद्यार्थी मित्रांनो, मी धम्मदर्शी प्राचार्य एन के सावळे. गुड मॉर्निंग मित्रांनो. आपण गेल्या 1 महिन्यापासून जिव्हाळा गुरुशिष्य स्नेह भेट या उपक्रमाचे नियोजन करीत आहात. कारण दिनांक 20/3/2024ला अर्चना सुर्वे या विद्यार्थिनीने मोबाईलद्वारे माझ्याशी संपर्क साधून नियोजित उपक्रमाची कल्पना देऊन दिनांक व दिवस निश्चित केल्याचे सांगितले होते. पुढे ती म्हणाली, सर, दिनांक 28/4/2024ला जीप विद्यालय मंगळूरपेठ येथे आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. मी म्हटले ठीक आहे. त्यानंतर अरविंद पाटील हा विद्यार्थी यांनी माझी प्रत्यक्ष भेट घेऊन निमंत्रण दिले. तर दिनांक 3/4/2024ला अपेक्षा थोरात व 4/4/2024ला जयश्री सांगानी या दोघांनी मोबाईलद्वारे माझ्याशी संपर्क साधून मला कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. दिनांक 24/4/2024ला मला कॉल आला. हॅलो. सुर्वे बोलत आहे सर. पत्रिका पाठवली म्हटलं. बरं, व्हॉट्सअपवर पाठवली का? हो, व्हॉट्सअपला पाठवली पत्रिका. बरं 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 बरं. आणि तसं परत एकदा आदल्या दिवशी फोन करून देऊ सर्वांना, म्हणजे आणखी आठवण राहते. मग कॉल रिसीव केल्यानंतर मी व्हॉट्सअप ओपन करून निमंत्रण पत्रिका पाहिली. निमंत्रण पत्रिकेवर लिहिले होते, जिव्हाळा गुरुशिष्य स्नेह भेट. विद्यार्थ्याच्या मनात शिक्षकाचे स्थान जणू नभांगणात धूर ताऱ्याप्रमाणे अढळ असतं. जीवन प्रवास करताना हरवलेले क्षण पुन्हा जागावेसे वाटतात. चला पुन्हा भेटूया आणि हरवलेले क्षण शोधूया आणि हरवलेले क्षण शोधूया. निमंत्रण पत्रिकेचे वाचन केल्यानंतर निमंत्रण टाळणे कठीण होते. करिता मी दिनांक 28/4/2024ला सकाळी लवकर उठून सकाळचा विधी आटोपून वाशिमवरनं मंगळूरपेठ जाण्यास सकाळी ठीक 7:30 वाजता तयारीला लागलो. संपूर्ण निघण्याची तयारी झाली असता मी तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. आणि आता आम्ही मंगळूरपेठला जाण्यास निघालो. ठीक 9:45 आमचा प्रवास चालू झाला. माझ्यासोबत माझी नात कुमारी अदिती अभय ताडे ही आहे. आता आम्ही पुसद चौकात आलो असून सरळ समोर जाणारा जो मार्ग आहे तो हिंगोलीकडे जातो. आम्ही डाव्या बाजूने वळून मंगळूरपेठ
येथे जात आहोत. आपण पाहतात वाशिम शहराचे दृश्य व उड्डाणपूल. आम्ही उड्डाणपुलावरून पुढे जात आहोत. नागपूर, यवतमाळ, कारंजा, मुरुडपेठ, माहूर, उमरखेड आणि कुतर आणि आपण जात आहोत मंगळूरला. ओके. काही अंतरावर आल्यानंतर काकडदाती फाटा रस्त्याच्या डाव्या बाजूला आपण पाहत आहात. प्रवास चालूच आहे. समोर आपल्याला जाताना लक्झरी दिसत आहे. त्या समोर 2 ट्रक आहेत आणि मध्ये एक ट्रक उभा सुद्धा आहे. आणि आपण आता स्लो मध्ये जात आहोत. समोर गाड्या आहेत. काही गडबड न करता आम्ही समोर जात आहोत. आणि पहा समोर दाखवा. समोर जाणार सरळ रोड आहे ना. हा समोर जाणारा हा चालला पुसदला. हा जो समोर रोड चालला सरळ गाड्या उभे झाल्या समोर. हा रोड चालला सरळ पुसदला. आता आपण सर्व डाव्या बाजूला हा रोड जात आहे कारंजा मंगळूर. मार्ग जात आहे यवतमाळ. हे पुन्हा पाठी पहा. हे पहा भंडारा, नागपूर, अमरावती, यवतमाळ आणि कारंजा. आणि आपण चाललो मंगळूरला. आपण जात आहोत मंगळूरला. रोड जात आहे. हा रोड जात आहे सुट्टेला. आणि या ठिकाणी सुट्टेला या ठिकाणी श्री श्री मोतीरामजी ठाकरे शिक्षण प्रसारक मंडळ सासोळा तालुका मंगळूरपेठ जिल्हा वाशिम द्वारा यशवंतराव चव्हाण सैनिक शाळा सुटकेला तालुका जिल्हा वाशिम. हा डाव्या बाजूला उजव्या बाजूला जो रोड गेला या सैनिक शाळेत जातो. हे सैनिक शाळा हे रोड झाला. हे अंतरावर आलो असता रस्त्याच्या उजव्या बाजूला संत ज्ञानेश्वर तंत्र विद्यालय आपण दृश्यात पाहत आहात. परंतु येथे पोहोचताच मोटरसायकलचा ॲक्सिलेटर केबल तुटला. करिता चालत कळंबा महाली बस स्टँडवर गेलो असता मेकॅनिकलची भेट घेतली. येथे केबल भेटत नाही, आपल्याला वाशिमला जावे लागेल. मी म्हटले आम्हाला मंगळूरला जावायचे आहे. करिता मेकॅनिकलने ॲक्सिलेटरचा केबल समोर जो स्टीलचा पाईप आहे त्या पाईपला बांधला व म्हणाला आपण ज्याप्रमाणे 4 व्हीलरला ॲक्सिलेटर देतो त्याप्रमाणे या केबलवर पाय ठेवून ॲक्सिलेटर देणे. समोर मध्ये जिथे कुठे केबल मिळेल तेथे केबल बसविणे. तशा प्रकारे मी गाडी चालत असून माझा पाय केबलवर आहे हे आपण दृश्यामध्ये पाहत आहात. आता आपण पारडी टकमोर या गावावरनं पुढे जात आहोत. दृश्यामध्ये आपण पाहत आहात
पारडी टकमोर या गावचे प्रवेशद्वार. गाडीचा केबल तुटल्यामुळे गाडी चालवणे कठीण होते, परंतु मी अगोदर 4 व्हीलर गाडी चालविली असल्याकारणे मला पायाने ॲक्सिलेटर देणे अवघड नव्हते. अशा प्रकारे आमचा प्रवास चालूच आहे. दृश्यामध्ये आपण पाहता बिटोडा बोयर हे गाव. या गावावरनं आपण समोर जात आहोत. समोर आल्यानंतर रस्त्याच्या डाव्या बाजूला कासोळा हे गाव असून उजव्या बाजूला सारसी हे गाव आहे. तेथून आम्ही पुढे जात आहोत. अशा प्रकारे आम्ही धानोरा येथे पोचलो व तेथे केबल बसून मंगरुळपीरला जाण्यास निघालो. आता आम्ही दस्तापूर येथून पुढे जात आहोत. रस्त्याच्या डाव्या बाजूला अंबापूर हे गाव आहे. त्या गावच्या नामाचा नामफलक आपण दृश्यामध्ये पाहत आहात. आता आपण मंगरुळपीर शहराजवळ येऊन पोहोचलो असून आपण पाहत आहात मंगरुळपीर शहराचे दृश्य. रस्त्याच्या उजव्या बाजूला आपण जी भव्य इमारत पाहता ती इमारत यशवंतराव चव्हाण शैक्षणिक स्कूल संकुलची आहे. अशा प्रकारे आम्ही ठीक 11 वाजता जीप विद्यालय मंगरुळपीर येथे पोहोचलो. त्यासमयी माजी विद्यार्थी यांनी सर्व शिक्षकाचे स्वागत केले. त्यानंतर सर्वांनी सामूहिक प्रार्थना घेतली.
प्रार्थनेनंतर माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आपापले मनोगत व्यक्त केले हे आपण दृश्यामध्ये पाहतात। विशेष म्हणजे अपेक्षा थोरात हिने इंग्रजीमधून आपले विचार मांडले। त्याच्यानंतर थोडं आपण मोठं झालं की शिक्षण व्यवहार आणि जगराठी सर्व समजण्याकरता आपल्याला शाळेमध्ये येण्याची गरज असते। प्रत्येक विद्यार्थी ज्यावेळी शाळेमध्ये पाऊल ठेवतो प्रत्येकाच्या मनात एक अनामिक भीती हुरहुर असते आणि काहीशी थोडीशी नाराजी असते, थोडी भीती असते। माझा अनुभव सांगतो, पण ज्यावेळेला आपण शाळेमध्ये येतो थोडं नवखं वाटू लागतं, पण अल्पावधीतच आपण शाळेच्या प्रत्येक गोष्टीची समजण्यासाठी एकरूप होतो। आपल्याला शाळेमध्ये आपली मित्रमंडळी सवंगडी अगदी शाळेच्या भिंती सुद्धा आपल्याला लागू शकतात। आणि अजून एक सांगू इच्छिते की शाळेच्या समोर जे काही घोडा दिसतील आणि ते घोडे वगैरे जे काय मेवा विकणारे असतात ते सुद्धा आपल्याला हरवायचे वाटतात। सुट्टीमध्ये माझ्या अनुभवानं सांगते की आपण ते सुद्धा आठवतो आणि या सगळ्या गोष्टी आपण आठवणीच्या ठेवा ही शिकवली। आई कशी शिकवली देते आपल्याबरोबर, तशी शाळा आपल्याला आठवणींची या सर्व आठवणींची शिकवणी आपल्यासोबत कायमची देते। आणि तुम्ही काय म्हणता की आपल्याला कोणी प्रवास आहे आयुष्याचा, त्या प्रवासामध्ये ही शिकवणी आपल्याला सदैव चांगली। आपले गुरुजन जर असतात शाळेमध्ये असं म्हणायला हरकत नाही की ते प्रति आई-वडील नसतात, किती ते आपली काळजी घेतात, शिस्त लावतात, कधी प्रेमाने समजावून सांगतात, कधी रागाने समजावून सांगतात। छडी लागे छमछम विद्यार्थी समजून जे म्हणतात ते शाळेमध्ये कॉलेजविषयी महाविद्यालयाविषयी कोण म्हणणार नाही। खरी शिस्त खरा जिव्हाळा शाळेतल्या शिक्षकांची जास्त असतो आणि सवंगडी सुद्धा मित्रमंडळी सुद्धा शाळेवरतीच आपल्याला सदैव स्मरणात राहते। शिक्षक नाही हवे जिव्हाळा त्याला नाव दिलं कारण शाळेच्या शिक्षकांचा विद्यार्थ्यांच्या शिक्षकांची फार जिव्हाळा असतो आणि त्यामुळे आपण जी आज स्नेहभेट ठेवली आहे तर काही लोकांच्या व्यस्ततेमुळे काही गुरुजन पण त्यांनी म्हणजे ते उपस्थित राहू शकले नाही आणि काही आपली मित्रमंडळी जे आहेत ते सुद्धा व्यस्ततेमुळे त्यांना राहता आलं नाही। पुढील वेळी नक्कीच सर्व प्रयत्न करतील अशी आपण आशा करूया। तर अशी ही आपली शाळा आणि या शाळेमध्ये या स्नेहभेटीसाठी मुद्दामून सर्वांची इच्छा होती आमची की आम्हाला आज आमचा वर्ग खोलीतच आम्हाला करायचं आहे, म्हणजे जेणेकरून आम्हाला परत त्या शाळेमध्येच पाऊल टाकायचं। आता ते दिवस जे आहे जे आपल्याला आठवतात, आपल्याला खंत वाटते मनात सर्वांना, आपण आपल्या जागी सर्वजण कोणी जे काही पुढे जीवन प्रवासात गेलं, सगळ्यांचा आपला प्रवास सुरू आहे आपापल्या परीने, पण तरीही मागे फिरून पाहावं वाटते, शाळेत जावं वाटते आणि त्यासाठी आपण हा छोटासा प्रयत्न केला आणि जेवढं शक्य होईल तेवढं सगळं आपण आज ही शाळा जी एवढे वर्ष मी तर 30 वर्ष होती तिथे, पण तुम्ही काही लोक 5वी ते 12वी होते, इतका जास्त कालखंड होते, एका दिवसात किंवा काही तासात जगणं शक्य नाही, पण कधी प्रयत्न करणं प्रत्येकाला शक्य आहे आणि आपण ते प्राप्त करणार। तर त्यासाठी आपण हे इथे हातचा हात जो त्याच्यासाठी घातलाय जिव्हाळा गुरु शिष्य स्नेहभेटीचा। तर हे थोडंसं एक थोडक्यात मी प्रास्ताविक सांगितलं आज आपल्या शाळेचं काय इथे आपण केलं आणि कसं आपण आज ठरवलं। तर आता याच्यानंतर आपला एक पुढील टप्पा जो आहे कार्यक्रमाचा तो आहे सन्माननीय गुरुजनांचा आपण सत्कार करूया। तर पुढील सूत्र सांभाळण्यासाठी मी अपेक्षा विनंती करते। सरस्वतीच्या प्रतिष्ठेत नमन। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती माता सावित्रीबाई फुले ज्यांच्यामुळे मी आज इथे उभी आहे तुमच्या समक्ष बोलत आहे, यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करते। तसेच इथे उपस्थित सर्व माझे गुरुजन वर्ग यांना मी मनपूर्वक अभिवादन करते, नमन करते। गुरु गोविंद खडे काही लागू पाव बलिहारी गुरु आपले गोविंद दिव बताय। अर्थात जेव्हा गुरु आणि देव हे दोन्ही समोर आले तर गुरु गोविंद सिंग यांना प्रश्न पडला की मी सर्वप्रथम कुणाची पाळी करू। तर गुरु हे सर्वश्रेष्ठ, त्यांनी आपल्या सर्वप्रथम आपल्या गुरुला नमन केलं, गुरुचा आशीर्वाद घेतला आणि ते पुढे मार्ग इथे उपस्थित सर्व गुरुवर्य आणि माझे विद्यार्थी मित्रांनो सर्वांना सुप्रभात। ही तुम्हाला अपेक्षा थोडा मी सध्या पुणे ते विद्यार्थ्यांच्या स्कूलला वाईस प्रिन्सिपल मेंटर म्हणून कार्यरत आहे आणि मी या शाळेमध्ये जिल्हा परिषदेमध्ये इयत्ता 5वी ते इयत्ता 12वी संपूर्ण माझे इथे शिक्षण झालेले आहे।
म्हणून शिक्षक स्नेहभेटीचा दिवस आपल्या आयुष्यात मांगल्याचा, नवचैतन्याचा आणि ऋणानुबंधाचा प्रकाश खात घेऊन आलेला. विद्यार्थ्यांच्या म्हणजेच आपल्या शिक्षकांचे स्थान नभांगणातील ध्रुवताराप्रमाणे अटळ असते. Teaching is not merely a profession, but it is a noble cause where the teachers shape and nurture the future of the generation, and they educate, encourage, and empower the people. And future is depend on the such citizens. So today, let us express our gratitude, heartfelt gratitude towards our teachers by welcoming them and celebrating them. So I would like to first call here Maru sir to express the gratitude, that is to express the welcome and felicitation. To welcome Maru sir, I would like to call Mr. Vinod Suresh. मला आठवतं सर, प्राचार्य म्हणून कार्यरत होते जेव्हा मी इथे ऍडमिशन घेतली होती. यांनी आज तो सन्मान स्वीकारावा, यांचा सन्मान करण्याकरता मी समर्जित रघुवंशीला आमंत्रित करते. अमरदीप तर झालेला आहे. सुदर्शन समाजाला एक आमंत्रित करते, त्यांनी सरांचा सन्मान करावा. तरी माझं सगळ्यांनी व्हिडिओ नाही, कवणे सरांचं आल्यावर कवणे सरांचं आल्यावरती